महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पोस्ट ऑफिसना बॉम्बने उडवून देण्याची धमकी। ईमेलद्वारे आरडीएक्सने पोस्ट ऑफिस उडवण्याची धमकी आल्याने जिल्ह्यात खळबळ। राज्यातील पासपोर्ट सेवा केंद्राशी संलग्न असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसेसना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्याने आज एकच खळबळ उडाली। 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ कार्यालयाला हा धमकीचा मेल प्राप्त झाला। यामध्ये आरडीएक्स आणि विषारू वायूचा वापर करून कार्यालय उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 वाजता वरिष्ठ पोस्ट कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर एक निनावी मेल आला। या मेलमध्ये अत्यंत गंभीर मजकूर होता। महाराष्ट्रातील पासपोर्ट सेवा निगडित पोस्ट कार्यालये आरडीएक्स आणि विषारी वायूने उडवून दिली जातील असा इशारा या मेलद्वारे देण्यात आला होता। धमकीचे गांभीर्य ओळखून पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली। महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित स्थळी हलवले। धमकीचा मेल प्राप्त होताच खबरदारीचा उपाय म्हणून पोस्ट ऑफिसमधील कामकाज तात्काळ थांबवण्यात आले। कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज, पासपोर्टशी संबंधित फाईल्स आणि सरकारी कागदपत्रे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली। कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने कार्यालयाबाहेर काढण्यात आले व संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला। बॉम्ब शोधक आणि डॉग स्क्वॉड दाखल। घटनेची माहिती मिळताच पोलीस दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, BDDS तसेच डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून पोस्ट ऑफिसच्या इमारतीचा ताबा घेतला। डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने कार्यालयातील प्रत्येक कोपऱ्याची, पार्किंगची आणि आवाराची कसून तपासणी करण्यात आली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सहाय्यक संपादिका आरोही जाधव, हिंगोली।